कधीच मुकणार नाही, कारण प्रभू त्याच्या लेकरांचं असं अडवून ठेवत नाही. जे त्याला समर्पित होतात, ही गोष्ट तुम्ही माझी आपल्या मस्तिष्कामध्ये फिट करून घ्या की तो त्याच्या लेकरांचं कधीच अडवून ठेवत नाही. तर तुम्ही जर समर्पित होऊन त्याला गौरवी असं सादर करता तर तो देव चांगला आहे आणि तो फार त्याच्या अभिवचनाला अनुसरून तो आपल्यावर कृपा करतो. आणि माझी प्रभूजवळ हीच प्रार्थना आहे की त्याची जी वचनं आहेत ती वचनं अद्भुत रीतीनं आपल्या लेकरांच्या त्या जीवनामध्ये त्यांचा जो फोकस आहे की प्रभूचं गौरव करणं त्याच्यामध्ये तो पूर्ण करो. आज त्याच अनुषंगाने आपण फिलिप्पियरास पत्र पाहणार आहोत आणि फिलिप्पियरास पत्राकडे त्याच दृष्टिकोनातून आपण आपली पाहणी करणार आहोत. आणि माझी मनापासून ही प्रार्थना आहे की जे तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात आणि जो हा मेसेज जेव्हा सगळ्या लोकांजवळ जाईल त्यांनी त्यांच्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलावा अशी प्रभूचरणी माझी विनंती आहे. संत पॉल फिलिप्पियरास पत्रात लिहित असताना वचन 21 पासून पहिल्या अध्यायाचं तर आपण इथं आलेलो आहोत. आणि जेव्हा मी हे एक्सपोजिटरी प्रीचिंग किंवा ज्याला आपण म्हणतो उलगडात्मक रीतीने ज्यावेळेस ह्या गोष्टी पाहू लागतो त्यावेळेस हे फार आशीर्वादित आहे वचन. आणि इथून पुढं कारण एक आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती पत्र लिहित आहे आणि त्या पत्रामध्ये लिहित असताना एक अशी वेळ येते ज्या वेळेला तो व्यक्ती खूप भावनिक होतो. आणि तो हे लिहित असताना तुम्हाला जर पुन्हा आठवण मी करून दिली की ह्याचा बॅकग्राऊंड काय फिलिप्पियरास पत्राचा तर तुम्हाला समजेल की फिलिप्पी या प्रांतामध्ये मंडळी प्रस्थापित होत असताना पॉल कोणत्या प्रवासातून गेलेला आहे. तो मासिदोनियामध्ये जातो. तिथे गेल्यानंतर तो यहुद्यांच्या कुठं जमतात ही विचारणा करतो. त्या ठिकाणी जातो. लुदिया नावाची स्त्री आहे तिचं अंतःकरण प्रफुल्लित होतं आणि त्या स्त्रीचा बाप्तिस्मा होतो. कुटुंबाचा होतो. ती राहण्याची विनंती करते. त्यांच्या समवेत पॉल सिला राहतात. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते रोज सभास्थानात जात असतात एक भूत लागलेली जी मुलगी आहे ती आरडून बोलत असते की हे जीवन देवाचे लोक आहेत हे तुम्हाला तारणाचा मार्ग दाखवतील. पण त्यांचा फोकस एकदम क्लिअर आहे. पण पुष्कळ दिवसानंतर पॉल तिला सांगतो की ह्याच्यामधून तू निघून जा. अशुद्ध आत्म्याला दटावल्यानंतर ते तिचमधून जातं पण त्यांना अटक होते. आणि मग त्याचा परिणाम हा होतो की त्यांचे पाय खोडात अडकवले जातात. ते बंदीवासात असतात. तिथंही ते थांबत नाही. तिथं स्तुती आराधना करत असतात. देवाचं नाव उंच करत असतात. बंदिवान त्यांचं ऐकत असतात सगळे. आणि मग अचानकपणे भूकंप होतो आणि झाल्यानंतर बंदिवानाचे दरवाजे खुलतात आणि त्या जो त्या तुरुंग शाळेचा अधिकारी आहे तुरुंगाचा त्याला असं वाटतं की सगळे पळून गेले आणि म्हणून तो तलवार उपसतो आणि स्वतःला मारून घेणार. इतक्यात पॉल असं म्हणतो की अरे स्वतःला अपाय करू नको. तर का करू नको बरं. तर आम्ही सगळे इथं आहोत. म्हणजे सगळे बंदिवान जे आहेत ते पॉलाजवळ एकत्रित झालेले आपण आढळत. आणि मग पॉल म्हणतो काही करू नको. तो बंदिवान त्या जवळ येतो. म्हणतो माझं तारण व्हावं काय करावं. आणि पॉल त्याला सांगत आहे की तारण होण्यासाठी संपूर्ण तुझ्या कुटुंबानं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेणं आवश्यक आहे. आणि मग बंदिवान त्याच्यानंतर लुदियाचं कुटुंब ते कारागृहाचा जो अधिकारी आहे तो. आणि मग आपण पाहतो की फिलिप्पी मंडळीची स्थापना लोकांची भर. आणि पॉल मग तिथून निघालेला आहे आणि पॉल या मंडळीला पत्र लिहित आहे. ही मंडळी आपण पाहतो की पॉलच्या फार हृदयाजवळची मंडळी आहे आणि पॉल फार इमोशनली अटॅच आहे या मंडळी बरोबर. आणि पॉलची जी पत्र आहे या पत्रामध्ये या मंडळीची नुसती स्तुती आहे आणि फार सुंदर रीतीने या मंडळीला त्यांना मान सन्मान दिलेला आहे. कारण कठीण काळामध्ये म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा तो तुरुंगवासात आहे कठीण परिस्थितीत आहे तेव्हा ही मंडळी पॉलासाठी प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर त्याला ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पण हीच मंडळी पूर्ण करत आहे. आणि मग याच मंडळीला तो असं म्हणतो की पहा कारण जगणं मला ख्रिस्त आणि मरणं मला लाभ आहे. तुम्हाला मी सांगतो हे जे वचन आहे हे अनेक विश्वासणाऱ्या लोकांनी हे वचन घेतलेलं आहे. याचा अर्थ विवरण केलेला आहे आणि ते आपल्याकडे आणलेलं आहे. खूप भरपूर सारे ह्याच्यावर संदेश पुष्कळ सारे ह्याच्यावर असणाऱ्या कॉमेंट्रीज आपण वाचतो पाहतो. जे अभ्यासक आहेत त्यांना ठाऊक आहे की पॉल हे नक्की काय बोलत आहे. पण हे वचन वाचत असताना ह्याचा ज्यावेळेस आपण बॅकग्राऊंड पाहतो तर मंडळीला एक आपण म्हणतो ना की अंतःकरणातून असणारी एक हाक आहे आणि तो साथ घालत आहे मंडळीला. आणि ती मंडळीला साथ काय आहे तर तो लिहित असताना तो म्हणत आहे की काय झालेलं आहे. आणि मग तो म्हणतो कारण जगणं मला ख्रिस्त. तर कारण म्हणाल्यानंतर ह्याच्या अगोदर पॉल काय सांगत आहे
त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपले मेसेजेस तुम्ही विशेष करून आठवण करा आपल्या मेसेजेसची, ते तुम्हाला आठवलं. कारण जगणं मला ख्रिस्त म्हणत आहे, तर ह्याच्या अगोदर त्यानं जे बोललेलं आहे त्याला फार महत्व प्राप्त होतं. ह्याला का महत्व प्राप्त होतं? कारण तो म्हणतो कारण मला जगणं ख्रिस्त आहे. का जगणं ख्रिस्त आहे? तर ह्याच्या अगोदरच्या गोष्टींकडे आपण बघितलं तर तुम्हाला कळतं की तो म्हणतो की फार कठीण प्रसंगातून मी जात आहे, कारण सो कॉल्ड म्हणणारे ख्रिस्ती लोक, माझे लोक जे आहेत ते माझ्यावर उठलेले आहेत, माझा उपहास करत आहेत, माझ्या प्रेषितपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले लोक आहेत, मला त्रास देणारे लोक आहेत. आणि तो म्हणतो काही का असं ना, पण ख्रिस्ताची घोषणा होते यात मला आनंद आहे. तो म्हणतो मी कशानं लाजणार नाही, तर पूर्ण धैर्यानं नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरणाने. तुम्ही पाहिलं का, तू कोणत्याही परिस्थितीमध्ये तो म्हणत आहे की मी ख्रिस्ताचं गौरव करणार आहे, मी ख्रिस्ताला उंच करणार आहे. माझ्या आयुष्याचं एकमेव स्तोत्र आहे ते म्हणजे काय? ख्रिस्ताचं गौरव. आणि माझ्या जीवनाद्वारे जर कोण गौरविला जावा तर तो फक्त ख्रिस्त असावा, कोणत्याही परिस्थितीमध्ये. ही फार जबरदस्त गोष्ट आपल्या समोर येत आहे, कारण पॉल फार क्लिअरली हे सांगत आहे की त्याची अपॉइंटमेंट काय आहे, तो कशासाठी अपॉइंटेड आहे या जगामध्ये, का तो ह्या जगामध्ये स्थापित आहे. तो म्हणतो की लोक आलेले आहेत, मज विरुद्ध उठलेले आहेत, मज विरुद्ध बोलत आहेत, कटकारस्थान करत आहेत, अनेक गोष्टी माझ्या विरोधात जात आहेत, पण तरीही माझा उद्देश फार क्लिअर आहे. मी खचून नाही जाणार, मी धैर्यानं नेहमीप्रमाणे आत्ताही, तो म्हणतो मी जगण्यानं किंवा मरणानं माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा व आशा, त्याप्रमाणे म्हणजे तो म्हणत आहे की काही का असना माझ्या जीवनाद्वारे ख्रिस्तच गौरवला जावा. मला ठाऊक आहे आपण आपल्या भक्तीच्या सुरुवातीला जे गीत गायलं आणि ते आपण आपला जो पॅटर्न आहे की संदेशाला अनुसरून आपण गीत गात असतो, आणि त्याच्यामध्ये त्या गीतामध्ये असतो ख्रिस्त आरोग्यात, ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात सदा माझं चित्त स्थिर ठेवी, ख्रिस्त सुखात, ख्रिस्त दुःखात. म्हणजे ते म्हणते परिस्थिती, गीतकार म्हणते की परिस्थिती कोणतीही असो, जर गौरवीला कोण जावा तर तो फक्त ख्रिस्त असावा माझ्या जीवनाद्वारे. म्हणजे फोकस एकदम क्लिअर आहे की माझ्या जीवनामध्ये काय अंतिम गोष्ट आहे, अंतिम हेतू आहे की कोण उंचावला जावा, कोण गौरवीला जावा, मी कशासाठी या जगामध्ये आहे. तर आपल्या जीवनाद्वारे फक्त ख्रिस्तच उंचावला जावा ही त्याची इच्छा आहे. आणि पॉल म्हणतो की बघा, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठाने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे. म्हणजे यानच माझं म्हणतो ना आपण की प्रगतिशील पवित्रीकरण जे आहे, हे प्रगतिशील पवित्रीकरणाचा हा माझा प्रवास आहे. तुमचा प्रवास नेमका कोणता आहे आणि कोणत्या प्रवासात तुम्ही आहात चाचपडून बघायला पाहिजे. कारण पॉल जे आता पुढे स्टेटमेंट करत आहे तो म्हणताय की कारण मला जगणं ख्रिस्त आणि मरणं मला लाभ आहे. असं बोलल्यानंतर ह्याला नक्की बोलायचं काय आहे, तर पॉलाची द्विध्व मनस्थिती आहे. आणि पॉल काय करत आहे, इथं जे ग्रीक लिखाण आहे या लिखाणामध्ये ज्यावेळेस एखादा मनुष्य एखाद्या मोठ्या पेचात अडकतो इन द सेन्स, ज्यावेळेस एखादा पाश मांडलेला असतो जनावरांना पकडण्यासाठी, तर तो लोखंडाचा असतो आणि त्या लोखंडाच्या पाशामध्ये तो असतो. आणि हे चित्र प्रदर्शित होत आहे की अशा एखाद्या मोठ्या गोष्टीत तो अडकलेला आहे. त्याची मनस्थिती फार कठीण आहे. का कठीण आहे? कारण तो एका मोठ्या पेचात आहे. काय पेचात आहे? तो म्हणत आहे की ख्रिस्ताचे जीवनाचं वास्तव्य जे आहे ते हे आहे की मी ख्रिस्ता बरोबर राहण्याची तळमळ आहे त्याला, की मी इथून निघावं आणि ख्रिस्ता बरोबर कायमच राहावं. माझी तळमळ अशी आहे की माझा जो प्रिय ख्रिस्त, ज्यानं मला तारलं, ज्यानं वधस्तंभावर जाऊन प्राण दिला आणि मला सार्वकालिक जीवन दिलं, त्याच्या बरोबर जाऊन मी राहावं अशी माझी तळमळ आहे, अशी माझी इच्छा आहे. पण प्रॉब्लेम हा आहे, तो असं म्हणतो की माझी इच्छा खूप आहे तिकडे जावं आणि त्याच्या बरोबर निरंतर मी त्याच्या संगती राहावं. माझी मनस्थिती अशी आहे की हे जीवन जगण्याची एक जबाबदारी आहे. हे जीवन जगण्याची एक जबाबदारी आहे. त्यानो आपण सगळेजण ह्या पृथ्वीवर जे आहोत, आपली जबाबदारी नेमकी काय आहे आपल्याला ठाऊक आहे का? की आपण इथं का आहोत?
अनेक जण आपण या ठिकाणी आहोत, या प्रवासामध्ये, या जीवनाच्या प्रवासामध्ये, आपल्याला ठाऊक नसतं मी या पृथ्वीवर काय. आणि तुम्हाला माहिती आहे या पृथ्वीवर आपण का आहे याचा जर तुम्ही विचार करू लागला तर तुम्हाला असं दिसतं की ह्या पृथ्वीवर तुम्ही फक्त तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेस पवित्र शास्त्राकडे पण पाहता, तुमच्यासाठीच तुम्ही पाहता. वचनाकडे पाहत असताना आमच्यासाठीच आम्ही पाहतो. आम्हाला ठाऊक नाहीये तरी पण की आमचं आयुष्य किती आहे, आम्ही किती वर्ष जगणार आहे, आमच्या नाकपुड्यामधला श्वास किती दिवस आहे, आणि आम्ही करत आहोत. किती करा लागलोय, काय करा लागलोय, हो काय फायदा याचा, कुछ नाही, काय फायदा नाहीये. पण पॉल एकदम क्लिअर सांगत आहे, कारण जगणं मला ख्रिस्त आहे. इतके स्वकेंद्रित आपण झालेलो आहोत, आणि त्या स्वकेंद्रित मुळे आपल्याला पॉलाची जी परिस्थिती आहे ती समजण्यासाठी आपल्याला त्याची मानसिकता कळणं गरजेचं आहे की तो हे बोलत काय. त्याच्या मानसिकतेमध्ये त्याने जे जे काही केलं त्याच्या जीवनामध्ये, प्रारंभापासून ज्यापासून शॉल होता, तो पॉल होता, त्याच्या प्रवासाकडे ज्यावेळेस आपण पाहतो एकदम क्लॅरिटी आहे त्याच्यामध्ये, मी या जगात काय, ह्या जगात असण्याचा उद्देश काय. जर मी तुमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून प्रत्येकाला विचारलं की तुमचा उद्देश या जगात राहण्याचा काय, तर प्रियांनो तुम्हाला ह्याचं उत्तर द्यायलाच मिळणार नाही. तुम्ही अनेक जण विचार करायला लागा की काय आहे माझ्या जगातून जगण्याचा उद्देश. मग तुम्ही, मी पास्टर असल्या कारणानं तुम्ही मला म्हणाल की पार्ट्स आहे देवाचं गौरव, एकदम असं स्टाईल मध्ये कदाचित कोणी बोलेल, द ग्लोरी ऑफ गॉड, देवाचं गौरव करण्यासाठी. मग माझा दुसरा प्रश्न असेल, आतापर्यंत काय केलं. देवाचं गौरव, हो ऍब्सोल्युटली ट्रू, व्हेरी नाईस. आतापर्यंत काय केलं, अशा कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा अशा कोणत्या कृती तुमच्या जीवनाद्वारे घडलेल्या आहेत तुम्हाला असं वाटतं की देवाचं गौरव आहे. काय निवड तुमच्या जीवनामध्ये आहे ज्याद्वारे असं प्रदर्शित होत आहे की देवाचं गौरव आहे. काही फक्त बोलण्यासाठी आहे. पॉल म्हणतो मी द्विध्व मनस्थितीत आहे, तो अडकलेला आहे. तो म्हणतो जगणं मला ख्रिस्त, मरणं मला लाभ. मरण का लाभाचं आहे, कारण ख्रिस्त माझा तारणारा, माझा उद्धारक, त्याच्या संवेद मी निरंतर राहावं. पण जगणं मला ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे काय बरं, कुणासाठी, कुणासाठी, स्वतःसाठी. ओ मी जगावं माया स्वतःसाठी आणि ख्रिस्त माया सोबत असावं. तो बोलतो नाही. तो काय म्हणत आहे बघा, तो असं म्हणतो पण जर देहात जगणं हे माझ्या कामाचं फळ आहे तर कोणतं निवडावं हे मला कळत नाही, मला सांगता येत नाही. मला कोणतं निवडावे हे मला सांगता येत नाही की विच इज द बेस्ट वन. आणि या परिस्थितीत तो अडकलेला आहे. ओ सी हिज लाईफ, त्याचा दृष्टिकोन पहा की अरे मला त्याच्याजवळ जायचंय, त्याच्या समवेत राहायचंय, पण ह्या देहातून निघून जाणं जेवढं माझ्यासाठी आशीर्वादाचं आहे तेवढंच ह्या देहात राहणं कुणासाठी. काय होणार आहे या देहात राहून माझ्या, मला कळत नाही. मी या दोहा संबंधाने पेचात आहे, मी पेचात आहे, मी अडकलेलो आहे, मला कळत नाहीये नेमकं मी काय करावं. तो म्हणतो इथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठ आहे. इथून निघावं आणि ख्रिस्ताजवळ जावं मला उत्कंठ आहे, कारण त्यापेक्षा फारच चांगलं आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हा करिता अधिक गरजेचं आहे. इट इज फॉर द चर्च. हे तुम्हा करिता अधिक गरजेचं आहे, मी देहात राहणं. कारण ज्यावेळेस मी हे वाचत होतो आणि ह्याचं अध्ययन चालू होतं आणि मग मी काही कॉमेंट्रीज वाचत होतो आणि काही जे फार पवित्र शास्त्र अध्ययन करणारे जे लोक आहेत त्यांच्या गोष्टी ज्यावेळेस वाचत होतो, मला हे कळत होतं की त्यांचं या
संपूर्ण पॅसेज विषयी त्यांचं काय म्हणणं आहे बरं. तर ज्यावेळेस विशेष करून जे प्रभूचे दास आहेत, विल्यम तांडेल वगैरे, मार्टिन ल्युथर किंवा जॉन कॅल्विन, ज्यावेळेस मी पाहायला लागलो की ह्या लोकांचं काय नक्की, मार्टिन ल्युथर यांचं काय म्हणणं आहे बरं याच्याविषयी, तर ते फार अद्भुत रीतीनं पौलाचं हे जे जीवन आहे आणि ह्या जीवनाकडे पाहण्याचा पौलाचा दृष्टिकोन आहे, ते म्हणतात की या जगात आपण जगत असताना त्याच्या ह्या मानसिकतेपर्यंत आपल्याला जाणं महत्वाचं आहे, की हे तो काय बोलत आहे ते आपल्याला समजेल, ते आपल्याला कळेल. कारण तो म्हणतो की मी या देहात जोपर्यंत आहे तो ख्रिस्तानं स्थापित केलेल्या मंडळीसाठी स्वतःला समर्पित करत आहे आणि अल्टिमेटली देवानं त्याच्या मिशनद्वारे, येशू ख्रिस्ताद्वारे जी मंडळी प्रस्थापित केलेली आहे या जगामध्ये, तिची वृद्धी कशी त्याला करता येईल हा त्याचा एकमेव उद्देश आहे. जगाची वृद्धी नाही बरं का, जगामधील लोकांची वृद्धी नाही, फ्रेंड्सची वृद्धी नाही. त्याचा फोकस एकदम क्लिअर आहे. तो म्हणतो तुमच्यासाठी. कारण मंडळीद्वारे जे मिशन आहे ते मिशन फुलफिल होण्यासाठी पॉल स्वतःला यामध्ये टाकत आहे. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगत आहे त्याकडे विशेष लक्ष द्या बरं का. या देहात जगत असताना, या देहात तुम्ही आणि मी राहत असताना, जर आपल्या फेलोशिपद्वारे ख्रिस्त गौरविला जात नाही आणि वृद्धी होत नाही आध्यात्मिकतेची, ह्या फेलोशिपची काहीच गरज नाही. ह्या फेलोशिपला 0 मार्क असायला पाहिजे. तुमचं एकत्रित येणं त्याद्वारे जर ख्रिस्त गौरविला जात नाही, तुमचं एकत्रित येण्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही ज्या कुटुंबात राहता त्या कुटुंबामध्ये जर ख्रिस्त गौरविला जात नाही, त्या कुटुंबाचा काहीच अर्थ नाही. ज्या मित्रमंडळींमध्ये तुम्ही उठता आणि बसता, हसता, खिदळता, त्या मित्रमंडळींद्वारे जर ख्रिस्त गौरविला जात नाही, त्याला काहीच अर्थ नाही. त्या नातेवाईकांमध्ये तुम्ही उठता बसता, जे काही हातवारे करता, हसता, खिदळता, अनेक गोष्टी करता, पण त्या सहभागितेचा ख्रिस्त गौरविला जात नाही, त्याचा काहीच अर्थ नाही. ज्या मंडळीमध्ये तुम्ही आहात आणि त्या मंडळीमध्ये एकत्र येत आहात, गीत गात आहात, उच्च स्वराने गाणी बोलत आहात, टाळ्या वाजवत आहात, सगळं काही चालू आहे, पण जर ख्रिस्ताचा गौरव मिळत नाहीये आणि ते गौरव मनुष्याकडे चाललेला आहे, त्याचा काहीच लाभ नाही. कारण का? पॉल म्हणतो जगणं मला ख्रिस्त आणि मरणं मला लाभ आहे. आणि जगणं ख्रिस्त कुणासाठी? अहो वृद्धी प्रित्यर्थ. तुमचं एकत्रित येणं बंधुजनांच्या वृद्धी प्रित्यर्थ असायला पाहिजे. आमचं एकत्रित येणं किंवा आमचं ह्या जगामध्ये असणं बंधू वर्गांची वृद्धी करण्यासाठी आहे, ना की स्वतःची वृद्धी करण्यासाठी. आपण कशात अडकलोत माहितीये का? सकाळी उठणं, रात्री झोपणं, काय करणं, कष्ट करत आहोत आम्ही, आम्हाला वाटतं पैसा कमवत आहोत, आम्हाला वाटतं अनेक गोष्टी आम्ही यथायोग्य रीतीने करायला या जगामध्ये जगण्यासाठी. पण तुम्हाला मी सांगू, हे सगळं व्यर्थ होईल जर तुमचा फोकस ख्रिस्त नाही येत. इफ यू हॅव चिल्ड्रन आणि तुम्ही त्यांना वाढवताय आणि वाढवत असताना त्या लेकरांचा जर फोकस ख्रिस्त नाही, तुमचं पालकत्व व्यर्थ आहे. तुम्ही व्यर्थ त्यांना वाढवत आहे. तुमच्या जीवनामधील जो काही तुमचा फोकस आहे, जे काही तुम्ही करत आहात, तुम्ही काम करत आहात, ख्रिस्त फोकस नाही. तुम्ही जर शिक्षण घेत आहात, ख्रिस्त फोकस नाही. सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून जगणं की मरणं कोणतं चांगलं आहे बरं विश्वास करण्यासाठी? या पेचामध्ये पॉल आणि पॉल म्हणतो जगणं मला ख्रिस्त आहे आणि मरणं मला लाभ आहे.
पण या दोघांच्या पेचामध्ये मी आहे. पण मला हे कळतं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यासाठी योग्य आहे. काल मी तुम्हाला म्हणालो की अरे यार, किती मी आध्यात्मिकतेवर त्यांना वारंवार बोलणं आवश्यक आहे. तुम्ही कसं कसं जगावं. थकलो नाही, मी नाही थकावं. आम्ही पवित्र शास्त्र पाहिलं. पॉल म्हणतो नाही, का थकणं? शेवटपर्यंतची हीच हाक आहे. तो म्हणतो मी देहात राहणे हे मला तुम्हाकरिता अधिक गरजेचे आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार. विश्वासामध्ये तुम्हास वृद्धी व आनंद मिळावा. तो म्हणतो एकत्रित येणं काय व्हावं? वृद्धी व्हावी. तुम्ही ज्यावेळेस एकत्र येता काय व्हावं? वृद्धी व्हावी. आणि त्या वृद्धी प्रित्यर्थ बोला. तुमचं एकत्रित येणं बंधुवर्गांना वृद्धी आनंद मिळावा. आणि पॉल म्हणतो माझ्या येण्यानं तुम्हाला आनंद मिळतो का? ऍब्सोल्युटली. माझ्या येण्यानं तुम्हाला वृद्धी होते का? ऍब्सोल्युटली. आणि म्हणून तो म्हणतो की मला सर्वांजवळ राहणारा, तुम्हाजवळ असणारा आनंद मिळतोय तुम्हाला माझ्या उपस्थितीमुळे, हे मला ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हाजवळ राहणार. पौलाला हे ठाऊक आहे की त्याची जी खरी संपत्ती आहे ती खरी संपत्ती त्याचा ख्रिस्त आहे. पण त्याचबरोबर ख्रिस्ताची सेवा ह्या जगामध्ये करणं आणि ती करण्याची संधी तोच देत आहे. म्हणून तो म्हणत आहे की हे मला अंतिम समाधान आहे. किती जबरदस्त आहे बघा. जॉन पायपर याविषयी असं म्हणतात की ख्रिस्तासाठी स्वर्गातील आशा ही खरी संपत्ती आणि जगण्याचे महत्व आहे. कारण ते ख्रिस्ताची सेवा करण्याची संधी देते. पण ख्रिस्तासोबत राहणे हेच आमचे अंतिम समाधान आहे. जबरदस्त आहे बघा. की आमचं अंतिम समाधान ते आहे की काय आम्ही ख्रिस्ताबरोबर असणार आहे आणि तीच आमची खरी संपत्ती आहे. पण या जगात जगत असताना ख्रिस्त आम्हाला संधी देतो की त्याची सेवा करावी. हो, परत बघा कुठं करावी बरं? इट्स टू स्टार्ट फ्रॉम अ चर्च, मंडळीतून. त्यांना असं जग उभं नाही केलं. ही हॅज गिव्हन अ चर्च. ज्या कोणत्या आज आपण इथं ऐकत आहोत ही मंडळी आहे. आज कधी हा व्हिडिओ ज्यावेळेस लोकांकडे जाईल, ज्या ज्या स्थानिक मंडळांमध्ये ते आहेत यातून त्याचं गौरव व्हावं, हे आपलं समाधान आहे. आणि त्यासाठी आपल्याला ते देण्यात आलेलं आहे. पौलाला मरण म्हणजे लाभ वाटत होता. पण त्याला ठाऊक होते की त्याच्या उपस्थितीने विश्वासू लोकांना संदेश आणि मार्गदर्शन मिळेल, शिक्षण मिळेल. म्हणून त्याने त्यांना सोडून जाण्याऐवजी त्यांच्या हितासाठी जगणं महत्वाचं शोधलं. कुणाचं हित? मंडळीचं हित असावं. त्यांची वृद्धी व्हावी, त्यांना समाधान प्राप्त व्हावं. आणि आपल्याला हे काय शिकवतं बरं? आपल्याला हे शिकवतं जसं पॉल म्हणत आहे वचन 25 मध्ये, मला अशी खात्री वाटत असल्यामुळे ती राहणार. विश्वासात तुम्हास वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. प्रेरणा, यातून आपल्याला काय दिसत आहे किंवा यातून आपल्याला काय समजत आहे? पॉल असं पुढे म्हणतो 26व्या वचनात, यासाठी की तुम्हाकडे माझे येणे पूर्ण झाल्यामुळे माझ्यामुळे येशूमध्ये अभिमान बाळगण्याचे तुम्हाला अधिक कारण व्हावे. तुम्हाला अधिक कारण व्हावं काय? पॉलाच्या येण्यानं तुम्ही कसे आशीर्वादित झालात त्याविषयी. पुन्हा तुमचा फोकस जो आहे तो मंडळीकडे करत आहे आणि तुम्हाला सांगत आहे की ख्रिस्ती जीवन जे आहे हे इट इज नॉट फॉर सेल्फ अपलिफ्टमेंट, तर ते इतरांच्या उन्नतीसाठी समर्पित असलं पाहिजे. आणि इतर म्हणजे जाऊन ना रोडवर ओ ऐकाव मला तुमची उन्नती करायची आहे, ओ ऐका मला तुम्ही, ह्यासाठी नाही येते. पॉल म्हणतो इट इज फॉर द चर्च, बंधुवर्गांच्या उन्नतीसाठी तुमचं एकत्रित येणं आहे.
आणि हे कोण म्हणत आहे? खुद्द पॉल. का बरं? कारण तो त्याच्या जीवनाच्या त्या पातळीपर्यंत गेलेला आहे. कधी कधी आपण त्या पॉलाकडे पाहतो, अरे तो ना पॉल जो आहे तंबू बनवत आहे, काम करत आहे, गुजारा करत आहे स्वतःचा. परत त्याच्याविषयी विचार करा. तो म्हणते की जेव्हा जेव्हा त्याला असं वाटलं की माझा पुरवठा करायला मंडळी सक्षम नाहीये, व्हॉट शुड आय डू? आय शुड वर्क. काम करायचा उद्देश काय? की मंडळीची वृद्धी व्हावी. मला माहित आहे की ख्रिस्ती लोक जे आहेत ते आपण एवढे सेल्फिश होत चाललो ना. इट्स ऑलवेज बिन मी. माझं 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 एवढं झालंय. शास्त्र पण उघडलं, त्याच्यामध्ये पण माझं 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 चालू. मंडळीमध्ये पण गेलं माझं माझं, मला काय मला काय मला काय मला काय, एवढंच आहे. माझ्या प्रार्थनेचं उत्तर कधी मिळेल? मला हे कधी प्राप्त होईल? देवा मला हे कधी सांगणार आहे? सांग तू. मी किती वाट बघत आहे, मला उत्तर कधी मिळणार आहे? जसं की एकदम आवेशानं तो बसलेला तुम्हाला तू बाल मित्र देतो. हे सदैव मी 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 चालू आहे. आणि पॉल म्हणतो हे चुकीचं आहे. त्याच्या शिक्षणामध्ये आपण पाहतो, म्हणतो जगणं मला ख्रिस्तच आहे. त्याला माहित आहे जर मी आज मेलो तर मी माझ्या त्या परमथोर माझ्या प्रिय ख्रिस्ताकडे जाणार आहे. माझा उद्धारक त्याच्याकडे मी जाणार आहे. आणि ते माझ्यासाठी लाभाचं आहे. ती माझी खरी संपत्ती आहे. पण इथं राहणं हे तुमच्यासाठी हिताचं आहे. माझा एकदम एक प्रश्न आहे जो तुम्ही विशेष करून त्याविषयी विचार करा. तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी येता किंवा जे संदेश ऐकणारे सगळेजण जे आहेत, तुम्ही ज्या वेळेस भक्तीमध्ये येता एकत्रित, तेव्हा तुम्ही एकत्रित येता, तुमच्या उपस्थितीनं कुणाची वृद्धी होत आहे असं वाटतं तुम्हाला? कुणाची वृद्धी होत आहे? डिड यू एव्हर चेक दॅट? काय इथे येत असताना हो मला काय आज मिळेल, आज चर्चला गेल्यावर माझं काहीतरी होईल बाबा, आज मी दान टाकलं, आज थोडेसे जास्त मी टाकलं बाबा, माझं काहीतरी होणार आहे आज. अरे आज मी अमुक काहीतरी करतो, माझं चांगलं होईल बाबा. मी प्रार्थनेला गेलो, माझं बरं व्हायला पाहिजे बाबा. हो पास्टरला मी भेटलो, ते म्हटलं मी प्रार्थना करतो आणि त्यांनी प्रार्थना केली, आज माझं बरं आहे काय. इट्स ऑलवेज बिन माय मी 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 चालू. माझ्या उपस्थितीने खरंच माझ्या बंधुवर्गांची वृद्धी होत आहे का? मी तोंड उघडलं आणि मारला टॉन्ट, म्हणजे लिटरली वृद्धी होत आहे एखाद्याची माझ्या उपस्थितीने, माझ्या बोलण्याने? मी तुम्हाला सांगत आहे प्रियानो, ज्या ज्या वेळेस तुम्ही एकत्र येता बंधुवर्ग, तुम्ही एकमेकांची वृद्धी करत आहात का विचार करा. नाहीतर मी तुम्हाला सांगत आहे, मी टाळी देऊन सांगत आहे, जे जी तुम्ही पेरणी करत आहात आज या जगामध्ये त्याची तुम्ही कापणी करणार आहे. पॉल अतिशय स्पेसिफिकली म्हणजे क्लिअर आउट करत आहे मंडळीला, मी या जगामध्ये का आहे. आज कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की नो आय एम व्हेरी फर्म, आणि मी खूप चांगला आहे या जगामध्ये. का बरं? मला माझं लग्न झालेलं आहे, मला बायको आहे, मला मुलं आहेत, मला चांगलं काम आहे, माझ्या बायकोला काम आहे, फायनान्शियली आम्ही स्टेबल आहोत आणि एकदम चांगले चालू आहोत, आम्ही चर्चला पण जातो येतो, एकदम छान आमचं चालू आहे. बी अवेअर, उद्या पडाल, उद्या पडाल. कशावर भरोसा आहे तुमचा? तुमच्या कामावर? हो मध्ये तो एक रोग आलेला होता, करोना. कसे सगळे लोक एकदम विसंबून रिलॅक्स, नाईस, दे आर व्हेरी गुड, रिलॅक्स लोक आहे आम्ही, एकदम सगळं जग एकदम सुरळीत छान चालू आहे. ते एका सायंटिस्टची मी इंटरव्ह्यू वाचत होतो आणि तो इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाला की जर समजा या जगभरामध्ये त्यावेळेस जो करोना आलेला होता
तो संपूर्ण कोरोना व्हायरस जो आहे, जो सूक्ष्म त्याचा जो जंतू आहे, ते जर एकत्रित केले सगळे या जगभरातील, तर ते हाफ टीस्पून होतील. म्हणजे ज्यांना अहंकार माजवला सगळ्या जगामध्ये आणि त्यातील जे किटाणू एकत्रित केले तर हाफ टीस्पून होईल, एवढंच आहे म्हणे ते. आणि ते जगाला नाचवलं होतं ना. कोण आहे सार्वभौम? फक्त देव. त्याच्या सार्वभौमतेमध्ये त्याची सार्वभौमता ती प्रगट होत आहे. कशाविषयी बोस्ट करत आहे आपण? कशाविषयी बोस्ट करत आहे? काय आहे तुमच्याजवळ? काय आहे माझ्याजवळ? कशाविषयी आपण प्रौढी मिरवणं आवश्यक आहे? काय गरज आहे माझी? माझ्या शरीरावर निरर्थक आहे, आज आहे उद्या मातीत मिळणार आहे. कशावर? शिक्षणावर, पैशावर, कामावर, कशावर मोठेपणा आमचा? निरर्थक आहे हे. माझा फोकस काय असला पाहिजे? अहो ख्रिस्त, त्याचं गौरव, त्याला महात्मा. आणि तुम्हाला माहित आहे याचा अर्थ काय होतो? जेवढं जास्त तुम्ही ख्रिस्ताजवळ जाता, त्याच्या सहभागितेमध्ये जाता, तेवढं तुम्हाला देह आणि देहाच्या गोष्टी निरर्थक वाटू लागतात. तुम्हाला ह्या देहावरचं प्रेम कमी होऊ लागतं. तुम्ही अधिक जास्त लीन आणि नम्र होऊ लागता, इन्स्टेड तुम्ही प्रौढ व्हावं आणि गर्विष्ठ व्हावं. कारण आपल्याला माहित असतं की दिस इज नॉट माय एंड, माय एंड इज विथ माय लॉर्ड हिमसेल्फ, जो पुढे गेलाय जागा तयार करायला. परिस्थिती फार कठीण होत चाललेली आहे आणि पॉल आपल्याला त्याविषयी सांगत आहे की या वचनात पाहिल्यानंतर की त्याची जी वैयक्तिक इच्छा आहे पॉलाची, त्याची वैयक्तिक इच्छा अशी आहे की मी माझ्या पित्याजवळ, माझ्या ख्रिस्ताजवळ असावं, माझ्या उद्धारक देवाला. पण त्याची वैयक्तिक इच्छा जी आहे ती बाजूला सारून जॉन कॅल्विन असं म्हणतात की मंडळीच्या हिताला त्यानं महत्व दिलं. मंडळीच्या हिताला म्हणजे आपला पैसा, आपला वेळ आणून मंडळीला नाही, मंडळीमध्ये जे लोक आहेत त्यांच्या वृद्धीसाठी. बेनिफिशरी फॉर द पीपल ऑफ गॉड. आणि ते इम्पॉर्टंट आहे. या जगात असण्याचा उद्देश काय जर मी तुम्हाला विचारलं, यू शुड बी क्लिअर आफ्टर दिस मेसेज की आम्हाला वृद्धीसाठी ठेवलेलं आहे. कुणाच्या वृद्धीसाठी? बंधुवर्गांच्या, ब्रदरन्स जे ख्रिस्ताचे आहेत. आणि म्हणून तुम्ही एक संघ आहात, एकत्र येत आहात, एकत्र उठत आहात, एकत्र बसत आहात. आणि म्हणून मी सूचनेच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की मिस आउट करू नका कोणतीही गोष्ट, नाहीतर जी पेरणी कराल ती कापाल आणि याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये दिसेल. आणि मग तुम्ही याल आणि मला आता करा आमच्यासाठी प्रार्थना, काहीतरी प्रयत्न करा. आणि माझं उत्तर एवढंच असेल, पश्चाताप करा पापांबद्दल. जे योग्य वेळेस करायला पाहिजे ते न केलं. एकदम एक सौंदर्यवती मुलगी आहे, एकदम सुंदर दिसणारी. ती तिच्या सौंदर्यावर एकदम जास्त विश्वास ठेवणारी, ती तिचं सौंदर्य वारंवार तिच्या सौंदर्याविषयी विचार करणारी. आणि ते तिचं सौंदर्य असताना तिने आजूबाजूला पाहिलंच नाही. तिचा गर्व, तिचं सौंदर्य. ज्यावेळेस तिचं वय होत गेलं आणि सुरकुत्या आल्या, काय फायदा झाला? कुछ नाही. इट्स गोइंग टू एंड. एखादा धनाढ्य पैसा आहे, भरपूर पैसा आहे, त्याचा भरोसा पैसा आहे, कीडच लागली हो. काय फायदा आहे? त्यानो वैयक्तिक इच्छेपेक्षा बंधुवर्गांच्या वृद्धीला महत्व देणं आवश्यक आहे.
की माझ्या उपस्थितीनं, माझ्या बोलण्याने, माझ्या राहण्याने, आमच्या एकत्रित येण्याने वृद्धी होत आहे का? जरी ख्रिस्ताबरोबर राहणं हे पौलासाठी सर्वोत्तम होतं, तरी विश्वासू जनांबरोबर आध्यात्मिक रीतीनं त्यांना वाढवणं यासाठी त्याला जगणं योग्य वाटलं, आवश्यक वाटलं, आणि त्यानं ते निवडलं. आणि जेव्हा आपण त्याच्या जगण्याकडे पाहतो, हो, ख्रिस्त भेटल्यापासून that man was always been prison, आणि मग तो चालत आहे, बोलत आहे, त्याला कटगऱ्यामध्ये उभं केलेलं आहे, तुरुंगात आहे आणि बाहेर आहे. ही इज ऑलवेज फोकस्ड की जे त्याचे प्रियजन आहेत त्यांची वृद्धी कशी व्हावी. फिलोमनाचं उदाहरण घ्या. जेव्हा त्यानं पत्र लिहिलं होता जेलमध्ये, फिलोमनाविषयी लोकांना सांगत आहे, काय फिलोमन कसा आहे बाबा, कसा विश्वासू तो आहे, कुठे आहे तो, स्वतः तुरुंगामध्ये आहे. व्हॉट इज डुईंग ओव्हर देअर, काय करत आहे तो, काय इच्छा आहे त्याची, गौरव कुणाचं असावं, गौरव कुणाचं व्हावं. अरे ख्रिस्त तुरुंगात असो की बाहेर असो, दगडमार झालेला असो की सदृढ असो, आजारपणात असो की सदृढपणात असो, तो म्हणतो वृद्धीसाठी मी काही करेन. आणि प्रत्येक संधीचा वापर केला त्याने. इतकंच काय, जेव्हा स्वतः पॉल नजर कैदेत होता आणि जात होता इकडून तिकडे प्रवासामध्ये, त्याच्या आजूबाजूला जे सैनिक आहेत, आजूबाजूला लोक आहेत, त्यांना त्यानं काय प्रदर्शित केलं? ख्रिस्त. त्यानं हे बोलणं फार सोपं आहे बरं का. अनेक लोक स्वतःला असं बोलवून घेतात, जगणं मला ख्रिस्त, मरणं मला लाभ आहे. लिटरली काय आपण करत आहोत वृद्धी प्रित्यर्थ? काय आपल्या गोष्टी आहेत वृद्धी प्रित्यर्थ? कारण तो जेव्हा ही गोष्ट बोलत आहे, शरीरात राहणं तुम्हासाठी अधिक आवश्यक आहे असं तो म्हणतो. चार्ल्स स्पर्जन फार सुंदर रीतीने याविषयी बोलतात. ते असं म्हणतात, खरा सेवक ख्रिस्ताच्या इच्छेपेक्षा इतरांच्या भल्याचा विचार करतो. खरा सेवक स्वतःच्या इच्छेपेक्षा इतरांच्या भल्याचा, म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या भल्याचा अधिक विचार करतो. पौलाला ख्रिस्ताबरोबर असण्याची तीव्र इच्छा होती, पण मंडळीच्या उन्नतीसाठी पृथ्वीवरील सेवा त्यानं करणं पसंत केलं. आणि हे इम्पॉर्टंट आहे. आपला फोकस कुठे आहे लक्षात घ्या. आणि म्हणून मी भक्तीच्या सुरुवातीलाच तुम्हातील काही लोकांचं कौतुक केलं आणि सांगितलं की तुम्ही वृद्धी प्रित्यर्थ जर करत आहात, ऍब्सोल्युटली ते आनंददायी आहे आणि देव आपल्याला ते गौरव देणार आहे. पण जर तुम्ही निरर्थक गोष्टींच्या मागे आहात आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तेच क्यू 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 करायला लागलाय, then you have problem. याविषयी आपण फार जागृत राहणं गरजेचं आहे. एकदम संपत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबवतो. ख्रिस्तासाठी जगणं आणि मरणं, पॉल या गोष्टी फार क्लिअर करत आहे. आणि विशेष करून जे तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत, आपण या गोष्टींसंदर्भात फार आशादायी आहोत. जर आज आपल्यातील कुणाचा या जगामधील प्रवास संपला, आज संपला, तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते आशीर्वादित आहे, कारण ते त्याच्या गौरवासाठी आहे. आणि म्हणून या देहातून सुटून त्या ख्रिस्ताजवळ जाणं विश्वासणाऱ्यांसाठी गौरवी आहे का? ऍब्सोल्युटली आहे. आणि आपण त्याविषयी आनंद सदैव करतो की कधी या देहातून आम्ही सुटावं आणि प्रभूजवळ जावं. कारण आपला विश्वास हा आहे की मरणानंतर आपल्याला स्वर्ग आहे.
आहे ना? नाहीये? सगळेजण कन्फर्म आहात की मरणानंतर स्वर्ग आहे? अरे व्हेरी नाईस. पण हे कोण बोलत आहे? खुद्द पॉल म्हणत आहे आपल्यासाठी, कारण जगणं मला ख्रिस्त आणि मरणं मला लाभ आहे. हे महत्वाचं आहे बरं का, की मरण लाभ आहे कारण मरणानंतर ख्रिस्त आहे. पण कुणासाठी? ज्याच्यासाठी जगणं ख्रिस्त आहे बरं का. ज्याच्यासाठी जगणं ख्रिस्त आहे त्याच्यासाठीच मरण लाभ आहे. ज्याच्यासाठी जगणं ख्रिस्त नाही त्यासाठी मरण लाभ नाहीये बरं का. का नाहीये? कारण जिथं रडणं आणि दात खाणं आहे ना, तिथं तिथं जागा आहे. आर यू अवेअर की तुमच्यासाठी जगणं काय आहे? तुम्हाला ठाऊक आहे तुमच्यासाठी जगणं ख्रिस्त आहे? हो, जगणं ख्रिस्त असणं म्हणजे काय? तर ख्रिस्ताच्या गौरवासाठी स्वतःला सादर करणारं व्यक्तिमत्व. या जगामध्ये असताना मंडळीमध्ये देवापानं जे तुम्हाला ठेवलेलं आहे त्याच्या लोकांच्या वृद्धीसाठी जगणारं व्यक्तिमत्व असणारं. अरे काय तुम्ही ते जगत आहात? अहो, कोण तुमच्या जवळ येते म्हणत आहे, अरे तुझ्यामुळं मला फार आनंद होतो, प्रभू मला विश्वासामध्ये वाढवतो, माझी आध्यात्मिक उन्नती होते. अरे थँक्यू सो मच. का? त्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या जगाकडे बघत आहात. जर असं नाही तर चाच पडून बघा प्रियांनो. व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तुम्हाला सांगू आपण कशात अडकलो? मी, माझा आणि मला. त्यामुळं कारण जगणं मला ख्रिस्त आहे म्हणून मला मरण लाभ आहे. आणि जर तुम्हाला पौलाच्या या वचनासंगती खरंच स्वतःला जॉईन करायचंय तर पुन्हा एकदा चाचपडणी आपण करायला पाहिजे की आम्हाला स्वर्ग आहे का? आपण म्हणतो हो आम्हाला स्वर्ग पाहिजे, कुणालाच नरक नकोय बाबा. पाहिजे तो कोण बसले ज्यांची इच्छा आहे नाही, आम्हाला जायचं आहे. कृपा करून काहीतरी सेटिंग लावा, आम्हाला जरा जाऊ दे नरकामध्ये, बघून येऊ दे. नाही. मग आर यू अवेअर की तुम्ही जगत आहात ख्रिस्तासाठी? मग तुम्ही करा बरा चाचपडणी तुमची आणि पहा तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत. आणि जर तुमचं तारण झालेलं आहे तर प्रभू तुम्हाला फटके मारत आणि सांगत आहे वळ, योग्य मार्गावर ये. आणि तरी तुम्ही नाही म्हणत आहात. पौल असं म्हणतो, पौलाच्या जीवनातील सर्व क्रिया, विचार याचं जर केंद्र कोण आहे तर ते फक्त ख्रिस्त. म्हणजे जगणं पण ख्रिस्त, मरणं पण ख्रिस्त, सुरुवात पण ख्रिस्त, अंत पण ख्रिस्त. म्हणजे माझं सगळं स्थान, सगळं गौरव जे आहे ते ख्रिस्ताचं आहे. इट इज रिलेट विथ क्राइस्ट. तुमच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोण आहे बरं? केंद्रबिंदू जर ख्रिस्त आहे. हो, तुम्ही एकत्रित उठता, बसता, चालता, बोलता, कोण आहे त्याचं केंद्रस्थान? ख्रिस्त. बी अवेअर. आपण फार जागृत असलं पाहिजे. तुमचं एकत्रित येणं त्याद्वारे कोण गौरविलं जात आहे, वृद्धी होत आहे का? हो, जागृत राहायला पाहिजे. जर नाही तर प्रॉब्लेम आहे. म्हणून स्टार्टिंगला मेसेज मध्ये मी म्हणालो की जर तुम्ही मंडळीत एकत्र येता आणि ते एकत्रित येण्याद्वारे जर वृद्धी होत नाही मंडळीची, बंधुवर्गांची जर वृद्धी होत नाही, ख्रिस्ताचं गौरव होत नाही, तुमचं येणं व्यर्थ आहे. ज्या कुटुंबामध्ये राहता त्या ठिकाणी जर ख्रिस्त गौरविला जात नाही, तुमचं एकत्रित येणं व्यर्थतेकडे चाललेलं आहे. अहो, एक गाडा ओढताय ना तसंच ओढा लागलाय तुम्ही, व्यर्थतेकडे जात आहे. ख्रिस्त तुमचं केंद्रस्थान नाहीये. हो, चाचपडणी करा. तुमच्या मित्रमंडळींमध्ये उठता, बसता, चालता, बोलता जर ख्रिस्त नाही तर मूर्खपण आहे. तुमचं एकत्रित येणं व्यर्थतेचं आहे, त्याचा काही लाभ नाही.
मृत्यू म्हणजे सुटका नव्हे, तर ख्रिस्ताच्या उपस्थितीत जाण्याचा आनंद आहे. पण जोपर्यंत या जगामध्ये आपण आहोत तोपर्यंत मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी जगण्यास तयार राहा. आणि ज्यावेळेस मी म्हणत आहे मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, याचा अर्थ ज्या वेळेस तुम्ही एकत्रित याल त्यावेळेस बंधुवर्गांच्या वृद्धीसाठी झटून प्रयत्न करा, कारण ते आवश्यक आहे. ख्रिस्ती जीवन हे स्वतःसाठी नाही बरं का, तर ख्रिस्ती जीवन हे इतरांना आध्यात्मिकतेमध्ये दृढ करण्यासाठी आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःहून पहिला परिपक्व होणं आवश्यक आहे. आणि परिपक्व इन द सेन्स, जगामध्ये आपला आनंद न शोधता तो ख्रिस्तामध्ये शोधणं गरजेचं आहे. स्वतःच्या इच्छांवर विजय मिळवून ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांना वाढवणे हेच खऱ्या सेवकाचं लक्षण आहे. आणि प्रियानो, हे वचन ज्यावेळेस मी स्वतः पाहत होतो, प्रभू माझ्यासाठी वचनाद्वारे बोलत होता आणि मला उत्तेजन देत होता की ही जी धाव आहे, या धावेकडे पाहत असताना तुझं काम एकच आहे की जे विश्वासणारे लोक आहेत त्यांना विश्वासामध्ये कसं तुला वाढवता येईल, हेच एका सेवकाचं काम आहे. आणि पौलानं तीच सेवा केली. आणि त्याचबरोबर मंडळीनं आपली जबाबदारी कधीच दूर करू नये. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे कार्य करणं गरजेचं आहे, जोपर्यंत नाकपुड्यामध्ये श्वास आहे. आणि सकाळी रात्री थोडासा मी ह्याच्यावर विचार केला आणि सकाळी झोपलो आणि ज्यावेळेस उठत होतो त्यावेळेस हे जे वाक्य आहे हे लिहित असताना की शेवटपर्यंत कार्य करणं, म्हणजे मला असं वाटलं की जर समजा आता मी उठलोच नाही आणि इथूनच मला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये आणि त्या बेडवर मी आहे आणि समजा व्हेंटिलेटरवर वगैरे लावला असेल आणि तेवढा शेवटला श्वास पण जर आहे आणि तर त्या शेवटल्या श्वासामध्ये पण जर मजला कोण भेटायला आलं आणि त्या शेवटल्या एकदम श्वासाला पण जर मी कुणाच्या वृद्धी प्रत्यर्थ काही बोललो, तर तिथपर्यंत जे माझं पाचारण आहे ते त्याच गोष्टीसाठी आहे की आध्यात्मिक वृद्धीसाठी इतरांना प्रवृत्त करणं. म्हणून या गोष्टीसाठी थकावं का, निष्क्रिय राहावं का, तर नाही, प्रभूच्या कार्यामध्ये सदैव आपण अग्रेसर राहावं की बंधुवर्गांच्या वृद्धीसाठी कसं स्वतःला आपल्याला समर्पित करता येईल. त्यानं ह्या जगात राहणं आणि प्रभूने केलेली मंडळीची स्थापना ही आपण कधीही विसरू नये, याचा मूळ उद्देश विसरू नये की हे जग अंधकारानं वेढलेलं आहे आणि देवापण समूह जो आहे ज्याला आपण लोकल चर्च म्हणतो, स्थानिक मंडळी, यासाठी निर्माण केले की तुम्ही या जगातून एकत्र यावं, एकमेकांची वृद्धी करावी, कारण जग नाशानं भरलंय. आणि मग तुम्ही इथं येऊन तुमची वृद्धी होऊन तुम्ही जगात जावं, कारण जे जगामध्ये जळते बाण आहेत त्यांची योग्य युद्ध करावं. जर तुम्ही इथंच फॉल्टर झाले, तुम्ही इथं येऊनच वृद्धी होत नाही, इनफॅक्ट इथं येऊन तुमचं एकत्रित येणं एकमेकांना एकदम डिमॉरलाइज करतं. काय गेलो चर्च मध्ये आणि काय डोकं फिरवून घेतलं, अहो मी गेलो काही ते निरर्थकच चालू होतं. अरे चर्च मधून आलो बाहेर, काय झालं, अरे काय नसतं, तिथे चावचावच चालू असतं एकमेकांविषयी. माझी वृद्धी काही होत नाही, माझी वृद्धी, तुमचं एकत्रित येणं व्यर्थ आहे. मंडळी ज्या वेळेस एकत्र येते वृद्धी होते, आध्यात्मिक वृद्धीसाठी एनकरेजमेंट, आणि ते एकमेव काम आहे. कारण जगात ते चालू आहे, तेच जर मंडळीत चालू झालं तर हे असं कोणच नाही म्हणणार कारण जगणं मला ख्रिस्तानी, मरणं मला लाभ आहे. नाही, मग लोक काय म्हणणार माहितीये का, जसं जग म्हणतं, जगणं मला पैसा, जगणं मला धन, जगणं मला सुख, जगणं मला जगातील समाधान, आणि मग मेल्यानंतर ख्रिस्त कसं मिळेल हो? खरंच मिळेल? आणि मग आपण तयार, मला स्वर्ग पाहिजे. मला फार मजेशीर काही कधी कधी वाटतं जेव्हा मी फ्युनरल्सला जातो,
आणि फ्युनरल्सला गेलो तिथं असणारा प्रत्येक पाळक एक गोष्ट म्हणत असतो, देवाने हा आत्मा स्वर्गात घेऊन गेला. आणि मग त्यातील काही लोक असतात ज्यांच्यावर काही जुने संस्कार असतात, ते जाऊन हळूच आत्म्याच्या शांतीसाठी बॉटल जाऊन ठेवतात. कोण तंबाखूची पुडी ठेवतं, कोण जातं आणि सिगरेटचं पाकिट ठेवतं. आणि मग कुठला दिवस असतो तो? नोव्हेंबर 1 ना? काय कधी मनवतात? नोव्हेंबर 2. मग नोव्हेंबर 2ला कबरांजवळ जायचं आणि मग आमच्या ह्यांना ना दारू खूप आवडायची, मग दारूची बॉटल जाऊन तिथे जाऊन ठेवायची. आमच्या ह्यांना सिगरेट खूप आवडतं, स्वर्गात जाऊन थोडस पिऊ देत. कारण पाळक साहेबांनी जेव्हा फ्युनरल होती प्रार्थना केलेली होती की स्वर्गात गेलाय. हाऊ टेरिबल, किती भयानक चालू आहे हे सगळं. प्रत्येकाला स्वर्गात जायचंय, मरण मला लाभ, आणि मग आशीर्वाद देऊन सांगण्यात आलं स्वर्गात आहे आज तो, कारण का प्रत्येकाला जायचंय. अशक्य आहे, कारण जगणं ख्रिस्त कधी झालंच नाहीये. जगणं मला पाहिजे तसं करायचं आणि मेल्यानंतर स्वर्ग पाहिजे. अरे चल हट, जागाच नाहीये तुला तिथं. What we can see from his life. मरणाच्या एकदम शेवटी कठीण प्रसंगामध्ये धोंड मार असताना, मेलेलं म्हणून टाकलेलं असताना, त्यानं देहाच्या प्रत्येक गोष्टींना नाकारून मंडळीच्या वृद्धिप्रत्यर्थ जगण्याचा प्रयत्न केला. त्यानं लिटरली तुम्ही हे करत आहात आणि खरंच आपल्याला स्वर्ग हवाय मरणानंतर, स्वतःला चेक करा. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की स्वर्गामध्ये जायला खूप गर्दी आहे. हो, ह्या पोकळ या विश्वासामध्ये राहू नका बरं का. स्वर्गामध्ये जायला खूप गर्दी असणार आहे, नाही बरं का. मोकळा रोड आहे स्वर्गामध्ये, भले एकच आहे, छानपैकी कमी लोक आहेत त्या ठिकाणी जायला. जसं काल मी तुम्हाला सांगितलं कॉटेज फेअर मध्ये की जो स्वर्गीय बाप आहे तो स्वर्गीय आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला तयार आहे. आध्यात्मिक गोष्टींसंदर्भात, आत्मिक वाढी संदर्भात तो बांधील आहे तुम्हाला चालवायला, कारण त्यानं तुम्हाला निवडला आणि तो तुम्हाला सस्टेन करेल. पण गर्दी कुठे आहे माहितीये का? अहो, त्या नरकाच्या दरवाजात भरपूर आहे. म्हणून नरकाच्या दरवाजाकडे गर्दी असल्या कारणानं तो रोड मोठा केलाय. तुम्हाला कळत आहे, टाइमपास म्हणून तो रोड मोठा नाही बरं का, की जाऊ दे तो रोड छोटा करे, नाही, तो रोड मुद्दाम मोठा केलाय कारण जायचं खूप लोक झाले तिकडं. नाही तुम्हाला वाटेल की नाही गर्दी नाही, तिकडं खूप जास्त गर्दी आहे म्हणून फाटक मोठं केलंय, ते गेट मोठं आहे, इकडं कमीच आहेत. म्हणून उठलं सुटलं आम्ही पण स्वर्गात, कारण मला जगणं ख्रिस्त आहे, म्हणून मला मरण लाभ आहे, मी प्रभू जवळच आहे. स्वतःच्या जीवनाविषयी आपण विचार करणं गरजेचं आहे. प्रार्थना करूया, आपण डोळे बंद करू. प्रभुदेव बापा, पुन्हा एकदा आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनासंदर्भात विचार करायला तू प्रवृत्त केलंस म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू, पुन्हा एकदा आम्हाला ही जाणीव करून दिलीस की आम्ही कुठं आहोत आणि आम्ही काय करत आहोत. पॉल ज्या विश्वासू रीतीनं प्रभू ही आरोळी मारतो आणि मंडळीला म्हणतो, कारण जगणं मला ख्रिस्त आणि मरणं मला लाभ आहे, मी ह्या दोहा संबंधाने पेचात आहे. देहात राहणं मंडळीसाठी आणि प्रभूकडे जाणं हे त्याच्या स्वतःसाठी लाभदायक होतं.
पण मंडळीच्या वृद्धीसाठी या शरीरात राहणं त्यांना आशीर्वादाचं समजलं आणि त्यामध्ये तो समाधान पावला. प्रभू, त्याच्या जीवनातून आम्ही काय शिकत आहोत यासाठी आम्हाला उत्तेजन कर. आम्ही योग्य रीतीनं प्रभू या सर्व परिस्थितीकडे पाहावं आणि तुझं गौरवी व्यक्तिमत्व आमच्या जीवनातून सादर व्हावं यासाठी आम्हाला सहायता मदत कर. आम्ही पुन्हा एकदा ही कबुली देतो की दे बापा, आम्ही अशक्त आहोत. अनेकदा या देहात असल्या कारणानं आमचा कल, आमचा ओढा हा दैहिक गोष्टींकडे असतो. पण अशी वचनं आम्हाला वारंवार देवा तू देतोस आणि आमच्या जीवनासंदर्भात पुन्हा एकदा आम्हाला जाणीव करून देतोस की आमची धाव कुठं आहे, आम्ही किती स्वकेंद्रित झालेलो आहोत आणि आम्ही या सेल्फिश जो आमचा स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून वारंवार आमची इच्छा तर आहे की आम्ही स्वर्गात जावं, पण आमचं जगणं ख्रिस्त आहे का याकडे आम्ही सदैव कानडोळा करतो. प्रभू, मंडळीच्या वृद्धी प्रित्यर्थ, प्रभू बंधुगणांच्या वृद्धी प्रित्यर्थ जगण्यासाठी, या सहभागितेचा आनंद घेण्यासाठी प्रभू आम्हाला तू ज्ञान दे. आम्ही मूर्ख आहोत जे वारंवार देहाच्या गोष्टींकडे आकर्षित आहोत. आम्हावर दया कर प्रभू, कारण तू दयेनं भरलेला आहेस. तुझ्या वचनाद्वारे पवित्र आत्मा आम्हाला उत्तेजन देतो, त्याकडे आम्ही लक्ष द्यावं आणि आमचं जीवन व्यतीत करावं यासाठी कृपा कर. धन्यवाद देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.